सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरीला असलेल्या कर्मचाऱ्याच्या बंगल्याला चोरांनी लक्ष्य करत 5 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लांबवले। ही घटना उपनगर जवळील महाराष्ट्र कॉलनीमध्ये घडली आहे। या प्रकरणी उपनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा अज्ञाताविरुद्ध दाखल करून तपास सुरू केला। उपनगर इच्छामणी मंदिराजवळील महारुद्र कॉलनीमध्ये राहणारे फिर्यादी मनोज पातुरकर हे गुरुवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशमधील इंदोर येथे नातेवाईकांचे निधन झाल्याने कुटुंबियांसह गेलेले होते। त्यांच्या राहत्या बंगल्याला योग्यपणे कुलूप लावून सर्व दारे खिडक्या आतमधून व्यवस्थित बंद असतानाही चोरांनी पाठीमागील बाजूने आतमध्ये प्रवेश करत कपाटे उघडून सोन्या चांदीचे सुमारे 5 लाखांचे दागिने लांबविले आहे, असे पातुरकर यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। त्यांच्या घरासमोर राहणारे सुमित कुंड यांना दुसऱ्या दिवशी सकाळी पातुरकर यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला। त्यांनी घराची पाहणी केल्यानंतर पाठीमागील बाजूने खोलीच्या खिडकीचे गज कापलेले व बेडरूममधील दोन्ही कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले। याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।